तर रोहित आर्या पुण्यातल्या कोथरूड परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता। सरकारने थकवलेले पैसे मिळवण्यासाठी पुण्यात रोहित आर्याने सलग काही दिवस आंदोलनही केलेलं। काहीच दिवसांपूर्वी रोहित मुंबईत बहिणीच्या घरी राहण्यासाठी आलेला। दरम्यान रोहित आर्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रोहित आर्याच्या पुण्यातल्या घराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पुण्याच्या कोथरूड भागातील शिवतीर्थनगरमध्ये असलेल्या या स्वरांजली सोसायटीमध्ये रोहित आर्या त्यांच्या कुटुंबासह राहण्यासाठी होते। एक वर्षभरापूर्वी त्यांनी त्यांचे सरकारकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या आसपास ते उपोषण करताना सलग 15-16 दिवस उपोषण केल्यामुळे चक्कर येऊन पडले होते। पुण्यातील काही पत्रकारांनी, काही कॅमेरामननी, काही संघटनाच्या लोकांनी त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली होती। ॲम्ब्युलन्स बोलवावी लागली होती। त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी रोहित आर्या हे पुण्याहून मुंबईला पनवेलच्या भागामध्ये राहण्यासाठी गेले। गोळीबारामध्ये रोहित आर्या मारले गेले। हे अतिशय चुकीचं होतं शेवटचं पाऊल। मात्र हे टोकाचं पाऊल त्यांना का उचलावं लागलं, कोणामुळे उचलावं लागलं? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।